छक्का आता बघ, हे चौका मारला, छक्का छक्का नाही रे, बोललो का छक्का, सिक्स मार. हॅलो गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय न्यू अनदर यूट्यूब ब्लॉग. तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. भाई सकाळचे जे 6:30 वाजलेले आहेत आणि आज मी ठरवलेलं होतं की मी जे रोज सकाळी म्हणजे एक्सरसाइज वगैरे करायचं होतं, आज मी मांडवला जाईल. तर पाऊस काय जो थांबण्याचं नावच नाही घेत आहे, पण तळ्यावर जाण्याचा पण विचार करतोय, पण खूपच जोरात जो म्हणजे रात्रीपासून जो पाऊस पडतो अजूनपर्यंत थांबलेलाच नाही आहे, कंटिन्युअस जो पाऊसच पडतोय आज. तर मग आता काय करतो, घरातच जी आपली नॉर्मल एक्सरसाइज आहे ना तीच करतो. पाऊस मला नाही वाटत थांबेल म्हणून, हा कंटिन्युअस पाऊस पडतोयच. तर काय नाही, एक्सरसाइज वगैरे करतो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. हे गाइज मी जे आंघोळ करून आलोय, पण हा पाऊस काय तो थांबतच नाही. म्हणजे बाहेर जाण्याचं काय माझं काय हेच नाही होत आहे. पाऊस म्हणजे थांबला तर बघेल तर गाडी वॉश करायला जाईल, नाहीतर माझं जे एडिटिंग वगैरे काम आहे ना तेच काही सुरू ठेवतो मी आता. कारण की आता बाहेर जाण्याचे चान्सेस तर मला तर काय वाटत नाही. दुसरं मी जे आपलं एडिटिंग आहे ना तेच करतो. हे गाइज संध्याकाळ झालंय, पण मी तर पूर्ण दिवसभर कुठेच नाही बाहेर गेलो, कारण की पाऊस काही थांबण्याचं नावच नव्हतं. थोडीशी सर्दी झाल्यासारखं वाटतं, कारण की जे आम्ही पुण्याला मी गेलेलो होतो तिथं जो रात्रीचा ट्रॅव्हल बोला, जे स्कूटीवर वगैरे ट्रॅव्हल केलं दादासोबत, तिथं खूपच जास्त थंडी. मला तर मी विचार पण नव्हता केला की तिथे थंडी असेल म्हणून. मी पुण्याला दादा बोललो की असं पुण्याचं नेहमीच आहे, थंडी असतेच म्हणून. तर काय नाही गाइज, आता म्हणजे आरती वगैरे होईल देवीची इथे. त्यानंतर जे आज जे मी जसं काल तुम्हाला बोललो की आज फॅन्सी ड्रेस आणि डान्स आहे म्हणून देवीची इथे, तेच आहे. मी पण जाईल तिथे, म्हणजे मी काय पार्टिसिपेट वगैरे नाही केलेलं आहे. तर गाइज आता मी खाली जातो आणि पहिला जेवण घेतो, कारण की थोडीशी भूक लागली मला. सर्दी झालीच वाटतं आता. चला हे गाइज माझं जे जेवण झालेलं आहे बाहेर, म्हणजे आता खेळ वगैरे सुरू झालेले आहेत, जे दररोज नवरात्रीमध्ये आमच्या इथे रात्री खेळ असतात ना ते सुरू झालेले आहेत तिथं बाहेर. तर म्हणजे मी सध्या तिथं जात नाही, मी आपली एशिया कपची जी आज फायनल आहे ती बघतोय. कारण की आता काहीतरी 18 बॉलमध्ये फक्त 30 रन पाहिजे. फक्त 30 रन बोलतो, त्याच म्हणजे बोलण्यासाठी मी असं फक्त 30 रन बोलतोय, पण ते पण खूप आहेत. म्हणजे हे करायला गेलं तरी तिलक वर्मा म्हणजे आपले दुबे आहेत. मी स्क्रीनवर दाखवतो आता लाईव्ह, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण. आता मला पण समजणार नाही, ब्लॉग संपता मी सांगेलच कोण जिंकलेलं आहे. तर ह्या मुमेंटला टायमिंग म्हणून तुम्ही कमेंट टाकू शकता की ही टीम जिंकली म्हणून. तर चला गाइज मी जे मॅचेस बघतो. आणि गाइज नवरात्रीमध्ये म्हणजे आमचं जे नवरात्रीचं मंडळ आहे गावातलं शिरोलीचं, त्यांनी म्हणजे असं तिथं अनमोलने अनाऊन्स केलं आहे की जर इंडिया जिंकली तर तुम्ही सर्वांनी फ्लॅश ऑन करा आणि विक्ट्री आपली सेलिब्रेशन करायची म्हणून. तर ते बघतो आता, इंडिया जिंकली तर नक्की आम्ही जे विक्ट्री म्हणजे सेलिब्रेट करणार फ्लॅश ऑन करून. आणि गाइज तुम्ही पण म्हणजे आता मॅच तर सुरू आहे तरी पण मी हे बोलतोय, कारण की आता लाईव्ह मॅच तर सुरू आहे, तरी आपली इंडिया जर जिंकली तर तुम्ही काय म्हणजे सेलिब्रेट केलं, विक्ट्री कशी सेलिब्रेट केली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की कमेंट टाकायला त्याची, इंडिया आपली जिंकल्यानंतर तुम्ही काय केलं ते. छक्का आता बघ, हे चौका मारला, छक्का छक्का नाही रे, बोललो का छक्का, सिक्स मार. शेवटच्या दिवशी 9 लकी ड्रॉ देणार आहोत. लक्षात घ्या, 1 तारखेला मुंबईचा प्लेअर कधी वाया जात नाही. मुंबईचा प्लेअर ते काय चेन्नई भाई पब्लिक बघायला. तो व्हिडिओ मी तुझ्या मोबाईल मध्ये बनवतो, माझ्या मोबाईल मध्ये मॅच सुरू आहे. या बॉल अजून एक आहे गे, आपल्या इंडियाला जिंकायला 3 बॉल एक पाहिजे. रिंकू फिनिश.
सर्वांकडे मोबाईल मागं द्यायचा, जिथे मोबाईल नाही दिसत तिथे मोबाईल द्यायचा 2 मिनिटं. सर्वांकडे मोबाईल दिसले पाहिजे. चैतन्य मोबाईल ए मोबाईल मोहित आपला बाहेर आहे. मध्ये बघा कोणच्या इथं मोबाईल नाही दिसत. आणि 9व्या नंबरला आपल्या घरात वापरण्यात येणारी 2 बर्नरची गॅसची शेगडी आहे, लक्षात ठेवा. कोणी विसरलं आणि रोज आहेत ते आहेतच. आपल्या दररोजचा एक लकी ड्रॉ आहे, पण शेवटच्या दिवशी बंपर दसरा धमाका दिवाळी ऑफर. गाईज फायनली इंडियाने एशिया कप जिंकलं. आणि एशिया कप जिंकल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन म्हणजे विक्ट्री सेलिब्रेट केली. आपण बघितली असेल, म्हणजे जी पूर्ण आम्ही फ्लॅश ऑन करून वगैरे जे सेलिब्रेशन केलं, खूप मस्त वाटलं मला ते. आणि बुमराने जे गाईज म्हणजे विकेट घेतली ना, एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे काय म्हणणार, एकदम ज्यांनी ॲक्शन केलेली होती ना त्याला त्याचा आन्सर दिलं की बाबा आमची लँडिंग अशी असते म्हणून. परफेक्ट यॉर्कर, एकदम परफेक्ट लँडिंग. आणि गाईज खूप चांगला मुवमेंट आहे म्हणजे आपल्या सर्वांसाठी, कारण की आपण एशिया कप जिंकलो. म्हणजे गेल्या म्हणजे बघितलंच असेल, आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, त्यानंतर आपण जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती ती जिंकलो, आणि आता एशिया कप. मॅच होती ना एकदम, त्यांचं तर ऑल आउटच केलेलं होतं आपण. आणि त्यानंतर जी आपली बॅटिंग होती ती खूप मस्त झाली. तिलक वर्माने जी बॅटिंग केली ना, एकदम असलं रिंकू आला आणि चौका मारला डायरेक्टली आणि आपण जिंकलो. तर गाईज मी तुम्हाला बोललेलो होतो की आमचं जे गावामध्ये म्हणजे नवरात्रीमध्ये जे डान्स आणि फॅन्सी ड्रेस म्हणून आहे म्हणून काल अनाऊन्समेंट केलेली होती तिथे, पण आज हे कॅन्सल केलं कारण की पाऊस खूप जास्त होता, त्यामुळे जे कॅन्सल करावं लागलं. ते आता पोस्टपोन केलं 1 तारखेला. 1 तारखेला बुधवार आहे. बुधवारी जे फॅन्सी ड्रेस आणि डान्स जे आमच्या गावाच्या नवरात्री म्हणजे जे आमची नवरात्री आहे तिथे होणार आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये मला वाटलं की तेही येईल, म्हणजे फॅन्सी ड्रेस आणि आपलं जे डान्स वगैरे होणार आहे ना ते सर्व होईल, पण ते सर्व काय म्हणजे झालंच नाही. त्यामध्ये काय एवढं आता काय म्हणणार, आज पूर्ण दिवस जो पाऊस होता, त्यानंतर आज जे म्हणजे मला असं वाटलं की आज प्रॉपर होऊन जाईल. पावसामुळे सर्व पूर्ण दिवस जो पाऊस आणि आता पण जो पाऊसच पडत होता म्हणून ते पूर्ण कॅन्सल केलं. तर चला गाईस, या ब्लॉगचं एंड जे मी इथंच करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. परत एकदा आपल्या सर्वांनाही कॉंग्रॅच्युलेशन, मला स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हालाही कॉंग्रॅच्युलेशन. का? कारण की आपण जे एशिया कप जिंकलो म्हणून. तर चला गाईज, ब्लॉग सेंड करतो मी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, विश यू वेल, गुड नाईट, बाय.